नमस्कार, दीपवंदना चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण नवीन रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे दुधातलं मोकळं पिठलं। त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते म्हणजे मी आता घेते आहे 1.5 कप बेसन, याला मस्त पिठ्यात आपण मिक्स करून घेणार आहे आणि मंद आचेवरती आपल्याला याला सारखं परतत राहायचं आहे। ही एकदम खूप सोपी रेसिपी आहे, खूप झटपट बनणारी आहे। तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता आणि चवीला खूप उत्तम लागते। अशा पद्धतीने बघा, जेव्हा आपण कंटिन्यू असं परतत असतो त्यावेळेला ते पहिल्यांदा असं घट्टसर होतं आणि नंतर नंतर हळूहळू ते मोकळं व्हायला लागते। तोपर्यंत आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे। बघा, आता हे हळूहळू मोकळं व्हायला लागलेलं आहे। 5 मिनिट
लो फ्लेमवरती याला आता परतून घेतलेलं आहे, तेव्हा आता हे असं बघा मोकळं होत आहे. हाय फ्लेम जर का ठेवली तर खालून ते करपण्याची शक्यता असते, त्यामुळे लो फ्लेमवरती हळूहळू परतल्यानंतर ते अशा पद्धतीनं मोकळं होत आहे. अशा पद्धतीने आपली रेसिपी ही तयार आहे, दुधामधील मोकळं पिठलं. आता आपण याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूयात. कोथिंबीरने एक खूप वेगळी टेस्ट येते. बघा आता ही आपली रेसिपी तयार आहे. ओके, आता आपण ही बाउलमध्ये सर्व करूया.